महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती, उरलेल्या सुमारे 85 जागांवरती गुरुवारी विस्तृत चर्चा होणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रही। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150 आणि शिंदेसेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजप शिंदेसेनेमध्ये मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये महापौर पदावरून महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती, उरलेल्या सुमारे 85 जागांवरती गुरुवारी विस्तृत चर्चा होणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रही। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150 आणि शिंदेसेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजप शिंदेसेनेमध्ये मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये महापौर पदावरून महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला। शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्यास 90 जागा। खात्रीलायक सूत्रांची माहिती, उरलेल्या सुमारे 85 जागांवरती गुरुवारी विस्तृत चर्चा होणार। शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रही। मुंबईमध्ये भाजप 130 ते 150 आणि शिंदेसेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजप शिंदेसेनेमध्ये मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। तर मुंबई आणि ठाण्यामध्ये महापौर पदावरून तडजोड होण्याचीही दाट शक्यता। 2022 मध्ये ठाकरेंचं सरकार पाडणाऱ्यांचा मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डोळा होता। दिल्लीच्या अॅनाकोंडाची सरकार पाडण्यासाठी मदत घेतली। वरळीतून आदित्य ठाकरे यांची शिंदेंसह अमित शहांवर टीका। माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींचा दिवसच जात नाही। तुम्ही आरोप करा, मी कामातून उत्तर देईन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबई वाचवण्यासाठी वेळ, मुंबईला अदानी स्थान होऊ द्यायचं नाही। मुंबई महापालिकेवरती ठाकरेंची सत्ता आणणं गरजेचं आहे। वरळीतील सभेतून आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। संजय राऊतांसह अनिल परब यांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिटं चर्चा। तर मुंबई शहांच्या घशात जाऊ देणार नाही, संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल, चर्चा सुरू। निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊ आणि भूमिका मांडू। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। मनसेसोबतच्या युतीबाबत आठवडाभरात अधिकृत घोषणा होणार। 2 पक्षप्रमुख एकत्र येतात, काही कार्यक्रम ठरला असणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। 1-2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ। हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते, हे बाळासाहेबांनी दाखवून दिलंय। बाळा नांदगावकर यांची माहिती। तर काँग्रेसशिवायच ठाकरे बंधू मुंबईत लढणार असल्याचीही माहिती। ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही परिणाम होणार नाही। भाजप महायुतीचा महापौर पुढच्या 16 तारखेला घोषित झालेला असेल, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। धुळे महापालिकेसाठी भाजपकडून 55+चा नारा। धुळे महापालिकेमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा। इच्छुक उमेदवारांच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 74 जागेवरती उमेदवार उभे करणार असल्याची काँग्रेसची भूमिका। वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्यास महाविकास आघाडीसोबत राहू, काँग्रेसचे शहराध्यक्ष साबीर शेख यांची माहिती। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून सामोरं गेलं पाहिजे, अशी भूमिका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन। राजन तेलींचं मानसिक संतुलन बिघडल्यानं जिल्हा बँकेवरती खोटे आरोप। जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचं राजन तेलींना प्रत्युत्तर। तर आपली बाजू सत्याची असल्याचं म्हणत राजन तेली आपल्या आरोपांवर ठाम। चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत नाहीत ना, आमदार महेंद्र दळवी यांनी जहरी टीका केली। चित्रलेखा पाटील यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये, त्यांना आम्ही पराभूत केलंय, असं म्हणत दळवी यांनी निशाणा साधला। गावमध्ये ठाकरे सेना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक निष्फळ। महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा। सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं स्वबळावरती लढण्याची पवारांच्या राष्ट्रवादीची तयारी। काँग्रेसचे नेते एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाहीयेत। काँग्रेसची परिस्थिती खराब असल्याची चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। काँग्रेसला मत देणं म्हणजे भकासाला मत देणं, बावनकुळेंचा निशाणा। धुळ्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार। निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांची माहिती।
रुपाली चाकणकरांनी दिल्लीमध्ये सुनील तटकरेंसह नितीन गडकरींची भेट घेतली। नवले पुलावरील अपघातांची मालिका, वाहतूक कोंडी, नागरिकांचे होणारे बळी तसेच अपघात आणि सुरक्षिततेचा प्रश्न मांडले। गडकरींनी तात्काळ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली। महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार नाही हे आता जवळपास निश्चित। त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आग्रही असलेली हद्दवाढ कृती समिती पुन्हा एकदा आक्रमक। पालिकेच्या मुख्य इमारतीसमोर बोंबमारो आंदोलन। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर। महापालिकेसोबत 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणूक घेणं निवडणूक आयोगाला शक्य नाही। पालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये जवळपास 10,111 मतदान केंद्र नियोजित, 11,349 कंट्रोल युनिट आणि 22,668 बॅलेट युनिटची व्यवस्था। तर पुणे शहरामध्ये 4,000 मतदान केंद्र, संपूर्ण शहरात 3,946 मतदान केंद्रांची निर्मिती। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। जिल्हा प्रचार प्रमुख सचिन पोटेंची पक्षाला सोडचिठ्ठी। सचिन पोटे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा। 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपात इनकमिंग वाढलं। नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख आणि मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांचा भाजपात प्रवेश। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगात टाकणं आणि जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा विक्रम माझ्या नावावर असावा अशी माझी इच्छा आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं विधान। तर देशभरात या मोहिमेला सुरुवात झाली असल्याचीही गडकरींची माहिती। महाराष्ट्रातील खासदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बाळामामा म्हात्रे यासोबतच संदीपान भुमरे, कल्याण काळे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। मनोज जरांगे पाटील यांनी मृत शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। शौर्याच्या वडिलांचं केलं सांत्वन। भेटीवेळेस प्रदीप पाटील यांना अश्रू अनावर। सरकारी समितीच्या अहवालावरती अमित शहा यांनी कारवाई करावी, जरांगे पाटलांची मागणी। नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द। पर्यावरण प्रेमींच्या मागणीनंतर निर्णय। मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून निविदा रद्द, तर पर्यावरण प्रेमींकडून मंत्री गिरीश महाजन प्रशासनाच्या निर्णयाचंही स्वागत। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा कायम। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना शिक्षा। मंत्री माणिकराव कोकाटे यांची तातडीनं पदावरून हकालपट्टी करावी, रोहित पवार यांचं ट्विट। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती। आमदार बापू पठारे, वंदना चव्हाण, प्रशांत जगताप, अंकुश काकडे हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। रमी बहादुरांना फडणवीस बाहेरचा रस्ता कधी दाखवणार हे बघावं लागेल। आरोप झाल्यानंतर 24 तासांच्या आतच राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली होती। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आठवण करून दिली। कराडच्या टोळीकडून धोका असल्याचा फोन संतोष देशमुख यांनी मुलगी वैभवीला केला होता। अशा संघटित गुन्हेगारांची टोळी चालवणारा वाल्मिक कराडला जामीन देऊ नये, सरकारी वकिलांची मागणी। वाल्मिक कराडच्या जामिनावरती आज पुन्हा सुनावणी होणार। काँग्रेसच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी। पुढील 3 दिवस सभागृहात उपस्थित राहण्याचे आदेश। महत्त्वाच्या विधेयकांवरती चर्चा होणार असल्यानं व्हीप जारी। पंतप्रधान मोदींवरती अमेरिकेचा प्रचंड दबाव। इंडिगोला 44,000 कोटींची सबसिडी दिल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा।